अनंत विचार न्यूजमध्ये आपले स्वागत। नमस्कार। आज आमच्यासोबत आहेत डॉक्टर अंकिता शाह आणि डॉक्टर अंकिता शाह या पुण्यातल्या नामांकित डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजेच त्वचा रोग तज्ज्ञ आहेत। डॉक्टर अंकिता शाह यांनी पंढरपूर शहरासाठी एक विशेष डर्मॅटॉलॉजी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि ते कॅम्प काय आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पण सर्वप्रथम आम्हाला डॉक्टर अंकिता शाह तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल। नमस्कार, मी डॉक्टर अंकिता शाह, मी MD डर्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि पुण्यात प्रॅक्टिस करते। त्वचेच्या केसांच्या विविध समस्या, त्यांचे निदान आणि उपचार, लेझरचे ट्रीटमेंट्स आणि इतरही अनेक कॉस्मेटॉलॉजिकल प्रोसिजर सुद्धा करते। आणि माझ्या आवडीचं क्षेत्र म्हणजे डर्मॅटो सर्जरी म्हणजेच त्वचेसंबंधीच्या सर्जरीज। माझा नेहमीच प्रयत्न असतो की उपचार हे आजार घालवणारे नसावेत तर व्यक्तीला आत्मविश्वास देणारे असावेत आणि म्हणूनच विविध शिबिरांच्या माध्यमातून मी हे उपचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर शाह, तुमचे विचार आणि तुमचं कार्य खरोखरी खूप सुंदर आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजपर्यंत बऱ्याच पेशंटला याचा नक्कीच फायदा झाला असेल। तर डॉक्टर अंकिता शाह, आम्हाला या कॅम्पबद्दल आणखी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल। येत्या 15 आणि 16 ऑगस्टला पंढरपूरमधले फडे नर्सिंग होम इथं आपण एक भव्य त्वचा रोग संबंधीच्या शस्त्रक्रियांचं शिबिर भरवत आहोत आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसंबंधित शस्त्रक्रिया या आपण अत्यंत माफक दरात आपण उपलब्ध करत आहोत आणि याशिवाय आपलं फ्री कन्सल्टेशन आहेच। बरं, आणखी एक प्रश्न की या शिबिरासाठी किंवा कॅम्पसाठी तुम्ही पंढरपूर शहराचीच निवड का केली? माझे माहेर पंढरी आणि पंढरपूरमधल्या लोकांना अशा छोट्या छोट्या सर्जरीसाठी सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी यायला लागतं आणि म्हणून मी पंढरपूरांकरांसाठी या सुविधा पंढरपूरमध्येच अत्यंत माफक दरात उपलब्ध करत आहे। तर डॉक्टर शाह, तुम्ही मगाशी डर्मॅटो सर्जरीबद्दल काहीतरी बोलले, तर ह्या सर्जरीज म्हणजे नक्की काय ते आम्हाला थोडं जाणून घ्यायचं होतं। डर्मॅटो सर्जरीजमध्ये त्वचेवरचे तीळ, मस या व्यतिरिक्त चामखीळ काढणे, त्यानंतर पूर्वीच्या ज्या अपघातांचे जखमा असतात त्यांचे झालेले स्कार्स, पिंपलचे खड्डे हे काढणे, उघडलेल्या कानांच्या पायांची दुरुस्ती, चरबीची गाठ काढणे, तसेच काही लोकांना पायाच्या नखाचा त्रास असतो, ते सारखं दुखत असतं, तर अशा केसेसमध्ये पण आपण सर्जरी करतो। डॉक्टर शाह, आता हे सर्जरी म्हटलं तर बराच वेळ लागेल, बरोबर ना? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण या ज्या सर्जरीज असतात या अगदी छोट्या म्हणजे एकदम काही मिनिटाच्या असतात आणि त्यासाठी पेशंटना ॲडमिट होण्याची गरज नाही, त्या व्यतिरिक्त कुठल्याही बेड रेस्टची गरज नसते आणि गंमत म्हणजे तुम्ही या सर्जरीनंतर तुमचं रुटीन कंटिन्यू ठेवू शकता, याला कुठलीही अवघड पथ्य नाहीत। डॉक्टर शाह, आता हे ऑपरेशन म्हटलं किंवा कॅम्प म्हटलं तर नक्कीच खर्चाचा विचार मनामध्ये येतो, तर आमच्या पेशंट्सला किंवा पंढरपूरवासियांना खर्चाचं काय आणि किती खर्च येणार आहे ते थोडं सांग। मला असं वाटतं की पेशंटनी खर्चाची काळजी करण्याची तर गरजच नाही, कारण या 2 दिवसात जसं मी मगाशी म्हणाले की कन्सल्टेशन फ्री आहे, तसेच सर्जरीचा जो खर्च आहे तो 50% पेक्षाही कमी किमतीत होणार आहे। त्याचबरोबर सर्जरीसाठी लागणाऱ्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण आपण अगदी कमी किमतीत करून देणार आहोत आणि इतकंच नाही तर सर्जरीनंतर तुम्हाला फॉलोअपला यायला लागेल, तर हा फॉलोअप सुद्धा आपण फ्रीमध्ये करणार आहोत। तर डॉक्टर अंकिता शाह, तुम्ही जे म्हणालात ते मी प्रेक्षकांना आमच्या एकदा सांगतोय, कारण प्रेक्षक हो, डॉक्टर शाह म्हणालात की हे जे कन्सल्टेशन आहे हे मोफत असणार आहे, ज्या सर्जरीज आहेत त्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत केल्या जाणार आहेत, जे ब्लड चेकअप लागणार आहे सर्जरीसाठी ते पण माफक दरात आणि त्या सर्जरी नंतर जो फॉलोअप आहे की विजिट आहे ती सुद्धा मोफत। तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त फायदेशीर कुठलाही कॅम्प किंवा डर्मॅटॉलॉजी कॅम्प हा नसू शकतो। तर पंढरपूरवासियांनो, डॉक्टर अंकिता शाह यांचा जो हा कॅम्प आहे 15 आणि 16 तारखेला तो अजिबात चुकवू नका, कारण मला असं वाटतं की ही संधी परत काय लवकर तुमच्या नशिबात येणार नाही। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही कारणास्तव जर तुम्हाला 15 आणि 16 ऑगस्टला डॉक्टर शाह यांचा हा कॅम्प अटेंड नाही करता आला, भेट नाही देता आली, तर काही हरकत नाही, काळजी करू नका, कारण डॉक्टर शाह दर महिन्याला एकदा फडे नर्सिंग होममध्ये उपलब्ध असणार आहेत। तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी संपर्क साधून भेटून तुमच्या डर्मॅटॉलॉजिकल किंवा त्वचेशी निगडीत जे काही तुमच्या समस्या आहेत त्याचं उपचार आणि निदान करून घेऊ शकता। तर डॉक्टर शाह, तुमचे खूप खूप आभार, कारण तुम्ही दिलेली माहिती ही फायदेशीर तर आहेच, पण मला असं वाटतं याच्यापेक्षाही फायदेशीर असणार आहे तुम्ही आयोजित केलेला हा डर्मॅटॉलॉजी कॅम्प आणि तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।